औचित्यवाडी. सुगू आयला काय ग्रामपंचायत मध्ये जेवण केलं त्या दिवशी. सगळं ठीक आहे पण हे सुगू काय सुगंधा आणायचं तुम्हाला. मला नाही हे असं पंचपान नका करत जबर जालू भाऊजी. पण नवऱ्याला जर माहित झालं ना म्हणजे गावातले लोक काय सुगू सुगू करता. ते प्रेमाने म्हणतोय मी. अहो, मग ते- सुगंधा म्हणू का मग. प्रेमाने सुगंधा पण म्हणू शकता ना. इतके दिवस तुम्ही सुगंधाच म्हणायचे ना. हे सुगू कुठून आणलं. बर पण सुगंधा ते जेवण लयच भारी होतं काही म्हणा. गुलाबजांबू काय बनवली होती. फोडली का त्याच्यात गाठच नव्हती निघत है ना. त्यात गाठ कस करेन. अरे मग मळीत आणि ते बाया नाही का मळीत मग त्याच्यात गाठ राहते मग ती व्यवस्थित भिजत नाहीत. लयच भारी अरे असे गुलाबजांबू तोंडात टाकला का इरगाळा तोंडात टाकला का इरगाळा असे मोजता मोजता मी किती खाल्ले? कमीत कमी 25 गुलाबजांबू रेटिले असते. आई 25 जुलाब लागतील ना. नाही लागली मला जुलाब माझ्या कोटा नाही. मोठा आहे ना. भक्कम आहे भक्कम. अहो तुमच्याकडे बघून असं वाटतं तुम्हाला 2 गुलाबजामुन जात नसेल पण तुम्ही एवढे खाल्ले. मीच ऐकून शॉक झाले. पुढले लोक माझ्याकडे बघत होते रे नाही तर अहो 2च्या वर मला तिसरा जात नव्हता. बघून बघून उलटी व्हायला व्हायचं. काही म्हण बरं का आचार्यच कुठला आणला आणि देतो काय काय डेपुटी माहिती? दरवेळेस बदली देतो आचार्य. नाथ खोळा बरं का. डेपुटी म्हणजे ब्रँड आहे आपल्याला माहित नाही का. डेपुटीला हलकं बिलकं चालतच नाही. नाही नाही किती घेऊ दे भाऊ. ते म्हणले ना 25,000 ते 21 घे पण जेवण जेवण झालं पाहिजे. माय गाव खुशच झालं पाहिजे. 25 म्हटलं 21 कसं काय 26 म्हणतील. गणित कमी असलं का असं. नाही नाही काय म्हणत होते. गुलाबजांबूचा पाक. डोक्यात अजून आटलेला असेल तो आता. गरम करून मोकळा करा जरा त्याला. भर जाऊ का मी आता जाऊन तराटून झोपतो. शांत झोपा. हा ते ऐका ना इकडे. काय ते लक्षात ठेवायचं. काय सुगू म्हणायचं नाही मला. जा. चालतंय सुगंधा. जाता हा. जालू अय जालू आले घराला कडी आहे आले पण वहिनी. काय हो? काय म्हणतो वहिनी कसं आहे. काय नाही चाललंय काम होय. उन्हा तानाचं. जेवण कसं काय होतं मग. एकच नंबर. हा ना जेवले ना पोट भर एकदम व्यवस्थित. एकदम व्यवस्थित. डब्या म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मी डबा घेऊन आली का. तसं नाही मी सांगितलं होतं म्हटलं रुपा वहिनी जर म्हणल्या ना आता डब्यात द्या त्यांना. तुम्ही एवढं आमच्यासाठी करणार. एक तर नेणार दुसरं आणि येणार रुपावर नाव. बरं जाऊ द्या. किती जण होते तुम्ही जेवायला. आम्ही नवरा बायकून किती जण. दोघच ना. हा. बरं 400 रुपये द्या मग कसले 400 रुपये. जेवणाचे. आपण तुम्ही तर म्हणलं की ग्रामपंचायत तर्फे फ्री आहे म्हणून. कोण मा नवरा मला म्हणला ना. तुमचा नवरा म्हणला ना की थोडी ग्रामपंचायत चालवतो. ग्रामपंचायतीने मला सांगितलं जे जे लोक जेवले त्यांच्याकडनं प्रत्येक 200 रुपये ताटाप्रमाणे गोळा करा म्हणून तुम्हाला विचारलं. तर डबा आणला असता तर मग अजून 100 लागले असते म्हणून विचारलं. आता 400 रुपये द्या. 400 रुपये खरंच ग. ग्रामपंचायतीमध्ये मत ज्या वेळेस घ्यायला येतात त्यावेळेस नाहीत काय म्हणत. हा आणि जरा जेवाय घातलं कर लगेच पैसे काढायला लागले. आणि काय सांगत होते मग लय मोठ्यानी की फुकाट हाय फुकाट हाय. मी देत नसते काय पैसे. असतं का. मी माझ्याकडे रुपया नाही मी काय पैसे देणार नाही. काहीच अडचण नाही रुपावहिनी. तसं ग्रामपंचायतीने सांगितलंच आहे मला. ज्यांनी नाही दिले पैसे त्यांच्या बाजूला नाव लिहा. त्याचं आपण फ्लॅक्सवर मस्तपैकी नाव लिहिणार फोटो बी टाकणार. मतदार यादीत फोटो आहेतच आणि ते फ्लेक्स लावणार तिथं गावासमोर. म्हणजे आमचा अजून आब्रू घालवायला थांबा. ग्रामपंचायतीचं आपलं काय नाही होय की? रुपावहिनी. आपलं काम फक्त त्यांनी सांगितलं ते करायचं. दादा, 400 रुपये. एवढे 500 रुपये ठेवलेले ते बी तुम्हाला बघवले नाहीत. आता तुम्ही कायला ठेवले मला काय माहित. तुमचे 100 नको मला. परत रे देवा चुकून सुद्धा फुकटात जेवाय जाणार नाही. 200 200 400 झाले हे 100 तुम्हाला परत. आपण रुपये घेत नाही कोणाचे. नाही घ्या ग्रामपंचायतीला कशाला तर होईल का आम्हाला. नाही ते तुम्ही तुमचं बघा पोटे फुटून तुम्ही आपल्याला सांगितलं ते आपण काम करायचं काय की नाही. अजून कोण कोण होतो जेवायला. ते खोडा पहिलं माझं नाव नाही तर लावतीन फ्लेक्स. नाही नाही नाव पैसे दिले म्हणली तू. हा आणि सुगंधा 400 होती का दिलेत जेवायला? म्हणून. मग सुगंधताई तर माझ्याच शेजारी होते की. होत्या ना? मग हा, 4 गुलाबजामुन एक्स्ट्रा खाल्लेत काय त्यांनी. सांगती? हा 50 रुपये जास्त घ्यावं लागते. हाय की? खाऊ द्या ओ खाऊ द्या. बिचारी कधी कुणाच्या दाराला जात नाही. त्या दिवशी पंक्तीला मायामुळे आल्या होत्या. मग द्या ना 200 तुम्ही त्यांची. जावा दिल्यात ना आता तेच तुम्हाला माझ्या त्यांची डोक्याला किव बडबड. आली म्हणून म्हणलं बाकी काही नाही दुसरं. तुमच्यामुळे त्या आल्या म्हणल्या म्हणून म्हणलं तुम्ही द्या. हा जावा तुम्ही डोकं खाऊ नका. आता मी लय माझ्या डोकं भन पाडले. ते खालचा मार त्याचा होता का. मी कुणावर नजर राखाय नाही राहिली. तुम्ही निघा बरं पहिला निघा इथनं. आईला आता व्हिडिओ शूटिंग पाहावं लागेल कोण कोण जेवायला होत. हा सोपं आहे का एवढं अहो गावात तुम्ही तर ना व्हिडिओ शूटिंग करू करू बघचाल किती पुऱ्या खाल्ल्यात. काय आराम चाललाय सुगंधा. काय हो? अगं बाई उधारी गोळा करत फिरतात काय दुकानाची. नाही नाही मग? उधारी कसली. मग एवढे वय बी आणि मी काय म्हणते
तुम्ही एवढं उन्हाचे फिरू लागले, एवढं टमाट्याने लाल लाल झाले, काय गरज आहे? गपचूप दुकानात बसा ना, दुकान उघडं करून. गरज आहे, कसं आहे, जनसेवा देशसेवा तीच ग्रामपंचायत अगं सेवा. बया, तुम्ही फौजी झाले काय? नाही ग ते बरं. जेवण कसं काय होतं परवाचं? हा, एक नंबर होता. चांगलं एकदम जेवण. मला तर रुपये नाही म्हणले, गुलाबजाम मुलं आणले तो. 2च खाल्लेत. हा का? हा. अहो एवढं उन्हाचं गोड जातं का तुम्ही सांगा बरं मला. हा, रबडी खाल्ली असेल जास्त. नाही हो, मला गोड आवडतच नाही जास्त. मग कसं काय? तुम्हाला मी तर कंबर तरी चहा लवकर पाचते का? नाही नाही हा. खरं. बरं जाऊ दे, मी काय म्हणतो, 500 रुपये दे बरं. कशाला? जेवायला होती म्हणली ना तू आता. हा मग जेवणाचे 500 रुपये. निघा घरी. तोंड घेऊन आले 500 रुपये. तुमच्या घरी आलं तर काय मी जेवायला? ते ग्रामपंचायतीचं जेवण होतं. पैसे ग्रामपंचायतीनेच गोळा करायला सांगितले. काय? मग तुला फुकट जेवण वाटलं काय? तुला फुकट फक्त पाण्याची बाटली दिली होती प्यायला जेवताना. अहो ते विचार म्हणून भरून दिलं होतं आम्हाला. थंड होता ना, ते महत्वाचं. उन्हाळ्यात कसं जेवताना लय ताण लागते, पाणी नसल्याचा प्रॉब्लेम होतो, म्हणून गार पाणी ठेवलं होतं डेपुटी ती. मी तर असं पहिल्यांदाच ऐकलं शामराव, ग्रामपंचायतीमध्ये जेवण आणि ते पण पैसे घेऊन 500 रुपये. ते काय असं काय हे होतं का? 5 स्टार हॉटेल होतं का 500 रुपये थाळी द्यायला? कसं आहे, जर घरातले 2-3 माणसं असले तर 200-200 होतं, पण तू एकटीच. पण घराचाच हिशोब लावा लागेल ना उमऱ्याचा, म्हणून 500 म्हटलं मी. तसं माझ्या घरात मी एकटीच आहे. माझा नवरा 6-6 महिने तुमच्या गावाला चक्कर मारायला बी येत नाही, आणि त्यात मी तुम्हाला 500 द्यायचे. पहिली गोष्ट, मी तुम्हाला पैसे द्यायचे का? जेवली म्हणून नाही द्यायचे मला. नको देऊ. भाई मी घरी पिठलं भाकरी करून खाल्ली, परवडली असती मला. अरे मग खायची ना, कशाला यायचं उगीच तुला तुम्ही माहिती- झालं तुम्हाला बोलवायला. अरे पण आता सेवक त्यांनी मला निरोप द्यायला सांगितला, तिला त्यांनी मला गोळा करायला सांगितले, मी गोळा करतोय. आणि त्यांनी हे बी सांगितलं, कोणी पैसे नाहीच दिले तर आपल्याकडे त्यांचे फोटो वगैरे सगळं आहे, आपण फ्लेक्स लावू यांच्याकडे एवढी बाकी म्हणून. हा, असंच सांगितलं. म्हणजे गावात फ्लेक्स लावणार? हा, पैसे नाही दिले म्हणून. जेवले आणि पैसे नाही म्हणजे दिले. एवढी इज्जत काढणार ती आमची? किती पैसे झाले? 200 रुपये दे. आता काय तू एकटीच होती म्हणली, मग काय तसे मी 500 टिपले होते, खोडतो आता. जाऊ दे. जरा पुढच्या वर्षी परत जेवायला ये बरं का, चांगला मेनू ठेवू आपण. कडवी नको तुमचा आता, तर मला निघा इथून. नको ये ना, चांगलं असतं जेवायला. जाता का तुम्ही? मला कशाला ओरडते उगीच? म्हणजे जेवायला तू आणि ओरडा खायला मी. पैसे घ्यायला मी त्यांनाच पाठवायचं, ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांना. आता मोठे माणसं आहेत ते, ऐकावं लागतं मला त्यांचं. मोठे माणसं असे गोड बोलून पैसे मागायला बरे पाठवता येतात. जाओ तुम्ही, नका दिगरे कामा डोकं खराब करू. गुलाबजामुन चांगलं होतं ना, पण मग लुसलुशीत होतं ना एकदम. फुकट खाऊ घातले का तुम्ही? असे विचारताय, पैसे घेतले ना, निघा. हॉटेलवाला असं विचारतो का जेवण कसं होतं? म्हणजे आचारी चांगला होता की नाही हे मला त्या उद्देशाने विचारत, बाकी काही नाही. सुगंधा त्याला बी पैसे द्यायचेत ना अजून आचार्याला. हे बी एक चोंबडच आहे. काय बाई, जेवाय जावं का नाही? हा, मरणाचं वैताग आणून कुशल 400 रुपये घेतलात आणि एवढं म्हण खायचं, म्हणजे खायला या बघा, आमंत्रण द्यायला आली होती. काय झालं पारे, एवढे कोण बडबड करती? कशाची बडबड नाही तर काय करू मग? काय झालं? तुमचा तो मित्र काय केलं त्यांनी? त्या दिवशी तर चांगलं, चला जेवायला, फुकट आहे, सरपंचाकडनं जेवण आहे, ग्रामपंचायतीकडनं. मग फुकटच होतं ते जेवण. बघ आता काय जेवण केलं तर पारे, नाच खोळा दरवेळेस घालते बरं का ग्रामपंचायत आपल्याला जीव. अहो त्याऐवजी अर्धा किलो घरात मटण आणलं असतं ना, तर कचकावून खाल्लं असतं दोघांनी. मग अन्नाच्याला काय झालं? काय केलं त्यांनी? अहो 400 रुपये घेऊन गेलेत आता जेवणाचे. कोणते? ते जेवणाचे? हा, आणि आपल्याकडून 400 रुपये? हा, म्हणले ते काय फुकट जेवण नव्हतं. दोघं नवरा बायको आहे तर 400 रुपये द्या म्हणले. एका ताटाला 200 रुपये घेऊन गेलात. शांभाऊजी आत्ताच का 100 रुपये देऊन गेलात. व्हायला काय फुकटाय श्याम्या. डेपुटीने त्यांनी सगळ्या त्यांनी जेव घातलं, मेंबरनी त्यांनी एकच काय पैसे घेऊन गेला. अहो ते म्हणले की ग्रामपंचायत तर्फे नव्हतं जेवण, हे सगळं विकत जेवण होतं, आपल्याला फक्त लालच देऊन नेलं होतं. नाही नाही पारी, असं होणार नाही अजिबात. श्याम्या ना लय चाप्टरी बरं का. तू आहे ना काहीतरी मी खोटं बोलते? तू नाही खोटं बोलले. ही पैसे बघा बरं, 100 रुपये 500 रुपये ठेवलेले, 400 रुपये आता दिलेत. मग ती श्यामीने लुबडीन अख्खा गाव लुबडीन. तू आता मला काहीतरी करावं लागणार. पण ते असं का करतील? सगळ्यांची नावं होती, अख्ख्या गावाकडनं घेणार आहेत ते वर्गणी. गेलाय कुठं तू आता? सुगंधताईकडे गेल्यात ते. थांब मी बघतो. आता तुम्ही काय करता जाऊन? सुगंधा, अय सुगंधा. आता काय? ती श्यामी आलता का तुझ्याकडे? हा, आले होते. 200 रुपये किती घेतले तुझ्याकडून पैसे? ते काय मला 500 मागत होते. जेवायचे? हा, बघ ना. 200 दिले मी. हा क्या ग्रामपंचायतने जेव घातलं, याचा काय संबंध पैसे गोळा करायचा? ते डेपुटीने त्यांनी जीव घातला ना आपल्याला हे. हा,
अहो जेवढे लोक जशाच्या घरातून जेवलेत का त्यांच्याकडून 200-200 रुपये घेऊन गेले ते. नाही राव श्याम काहीतरी कांड करीत असेल मला माहिती चांगलं सुगंधा मी चांगला ओळखतो शामराव कशाला कांड करण डेप्युटीनेच सांगितलं असं. डेप्युटीची लई पण हवाई नाही केली पाहिजे कधीच. तसं बी असायला बसलंय बरं काही कार्यकर्तेत ना बरोबर कार्यक्रम जुळून आणतात आणि कार्यक्रमात दाखवतात की आम्हीच केलाय कार्यक्रम आणि आम नंतर लगेच म्हणते द्या पैसे. का खरंच डेप्युटीने केलं असं का असं? नाही मला तू येते का विचारायला का मी जाऊ विचारायला? झालं भाऊजी मला तर असं वाटतंय अहो मतदान होतं ना म्हणून त्यांनी जेव घातलंय. परत म्हणायला मोकळे आम्ही तुम्हाला खाऊ घातलं करा आम्हाला मतदान आणि मतदान झालं आणि आता द्या पैसे. आता आयला लय खतरनाक डोकं आहे रवी यांचं. आपल्याला कळून नाही देत रवी लोक. अहो हे लोक गावातल्या गावात मतदारांसोबत ते काय म्हणतात ना राजकारण करतात. नाही सुगंधा हे विचारलंच पाहिजे ना आपण डेपुटीला. तू येते का मी जाऊ? जा तुम्हीच. मी कशी उभई माणूस विचारायला म्हणजे खायचं बी पैसे बी द्यायचे बरं तोंड घेऊन विचारायला जायचं का? जे आले असले एवढा खंबीर तू कशाला घाबरतीस? तू बस घरात हा उन्हाची काळी पडशील मी येतो विचारून. कालची आळी झाली पलीकडचं झालं ना आता कोण राहिल्याकडे काय म्हणतो डिगो? चाललं पिताय माझं काय नाही रे आपलं असंच. अरे काय नाही तसली वही उदरीची वही आपली. उधारीची वही हा तुमचं रजिस्टर वेधलंय उधारीचं श्यामराव. आता मी तुमच्या दुकानात किती वेळा येतोय. ए तुला काय करायचंय ती जी वही असते ती दुकानात असती हा. त्यातून ज्यांचे नाव वेगळे करायची ती कच्च्या वहीत घ्यावं लागते. बाकी काय दुसरं. बरं, तू कुठं चालला? मला तर आम्ही चाललोय घरी आता. असं आहे वय. हा. मी म्हटलं कुठं उन्हाळ्या करतो. तुमच्या वाणी तामा नाही पण ताई भांदडत आहे. काही नाही एकदम व्यवस्थित पण एवढं चाललंय. दुपारच होतं म्हणून उधारी लोक दुपारीच घरी असतात संध्याकाळच्या आम्हाला निघून जाते सकाळी शेताला जातात. झोपू द्या लोटाला. तुम्हाला झोपा नाही तुम्ही त्या लोटा झोपा उडीता झोपू द्या. बावड्या इथं माही झोप उडाली. तुला काय माहितीये किती मोठे पैसे लोकांकडं. मग डायरेक्ट पोस्टर लिहा उधारी बंद. उधारी द्यायचीच नाही ना मग. असं करून दुकानाला कुलूप लागेल डिगो. लाजू द्या ना. तसं तुम्हाला गरज नाही राहिलेली माणसाची. असं आहे का? मग पहिली उधारी तुमची बंद करावं लागेल तर आहे की नाही? मग मग खायला तसं महाग. तसं डेपुटी गावातून बाहेर काढून देते मग पा. हा मग असंच होतं ना उधारी बंद करला का मग गावातून बाहेर काढता ना तुम्ही. हा मग हा मग उधार द्यावा लागेल उधारी मागावं लागेल. येऊन करू नको चल वय पुढं मला काम करू दे. तिथला दोन नाही. पाहतो कोणी असलं. काय भूषणाने जेव घातले तुम्ही सगळ्या ग्रामपंचायतनी उपकार केला आमच्यावर. काय झालं तुला गुलाबजामू कमी भेटले काय? काय गुलाबजामू कमी भेटले? हुशार पैसे गोळा करतात राव. कमी पडले होते सांगायचं ना आम्हाला. कोण पैसे गोळा करते? कोण म्हणजे तुमची ग्रामपंचायत. येडा झाला काय जे आले आम्ही प्रेमाने सगळ्या सदस्यांनी सरपंचांनी उपसरपंच जेवण दिलंय. पैशाचा काय संबंध आहे? प्रेमाने दिले लय सगळे ना मेंबर तुम्ही लय शहाणी चायटू इथं मला सगळं माहिती आहे. तुम्ही ना जेवू घातलं आणि वरून पैसे घेतले म्हणते ना आता करा मतदान. अरे तुला भडकीला काय कोणी कोणाकडून पैसे घेतलेत आम्ही? उलट जेवण वगैरे सगळं आम्ही व्यवस्थित सगळ्या अख्ख्या गावाला जेवण दिलंय. कोणाकून म्हणजे या जाल्याकडून पारेकून पैसे घेतलेत तुम्ही. मी? छाती ठोकून पैसे घेतले. कोणी दिले? मला दिले तुम्ही पैसे? तुम्हाला नाही दिले. श्याम्याला कशाला पाठवलं होतं आमच्या घरी? श्याम्याचा काय संबंध आहे? सदस्यांनी आम्ही जेवण दिलंय. श्याम्याचा काय तुमच्या घरी काय राहील? श्याम्या काय संबंध म्हणजे श्याम्याने भूषणाने सांगितलंय की मला गोळा करायला लावले पैसे. अरे येडा झाला काय झाल्या? श्याम्याचा काय संबंध आला? आम्ही प्रेमाने दिलेलं जेवण येते. हा प्रेमाने दिलंय काय? अहो माय 400 रुपये गेले. 400 रुपये जाल्याने ना 200 रुपयाचं मटण आणि 200 रुपयाचं चिकन 1 किलो आणलं असतं तर अख्ख्या गावाला ओघळ दिला असता. तुम्हाला कमी पडलं तर सांगायचं तुम्हाला पावशेर आणून दिला असतं मी. अरे जेड्या झाल्या पण पैसे घेणार नाही रे. असं ग्रामपंचायत कोणी पैसे गोळा करायला सांगणार नाही. सदा भाऊ आम्ही सगळ्यांनी ते जेवण दिलंय. कोणी साधा भावनी आणि पदर खिशातून पैसे घालणार आहेत. मी दिले श्याम्याला 400 रुपये घेऊन गेलाय जेवायचे त्यो. चल बरं श्यामेकडे चल चल ना, चल चल. झाले भाऊ बऱ्यापैकी आता अजून एक 10-12 लोक मला सांगतो अख्ख्या राहिले झाले का? गाव ओके. श्याम्या मला तू सांग ग्रामपंचायतकडून पैसे आमच्याकडून पैसे घेतले की नाही ग्रामपंचायतचे? जेवणाचे हा घेतले की नाही? बघितलं ना ग्रामपंचायतला एवढं बी कमी पडलं होतं की लगेच त्यांनी 2-3 दिवसांनी ना लगेच माणूस पाठवून दिला पैसे गोळा करायला. ग्रामपंचायतला अहो सांगायचं ना आम्हाला तुम्ही पैसे द्या म्हणून आधीच. कशाला आला असतं गाव अख्खा गावाला कोण पैसे गोळा करता खुशाल? लाज वाटली पाहिजे ग्रामपंचायतला. वाटलंच पाहिजे खरं. वाटली का पाहिजे? मतदानात टायमाला कसे भूषण येते आम्हाला मतदान करा आम्ही जेव घातलं म्हणून. अरे त्याला तोंडाचा पट्टा बंद कर ना. काय पट्टा बंद करतो तुम्हाला काय वाटत का? कापरत असतं तर फुटून गेला असता आतापर्यंत. काय खापरच असतं? तुम्ही गप्प बसा. माय ऐका तुम्ही गप्प बसा. गरीबाकडून पैसे घ्या पसंत का तुम्हाला? पसंत ए गरीबा थांब ना तो पैसे देतो माझे. नाही पाचणार अरे नाही. थांब ना. तुम्ही बसणार मग गप ना. ए
दाद्या हा तर मला बाकी माहित नाही. माझे 400 रुपये पाहिजे नाही माझ्या डोकं फिरत. मी कष्टाने आणलेले पैसे ते लोकांचे द्या नाही तर नका देऊ. मला काय आम्ही घेणं देणं नाही. मी ते जेवणाचे पैसे देऊन टाका माझे. अरे तो तोंड गप कर जाशील. ए भाऊ मी कवा तुला सांगितलं रे पैसे गोळा कर म्हणून. आता गप बसू बोलू नको. का सांगितलं मी तो जेवणाचे पैसे? जेवण कोण दिले? आम्ही दिले जेवण. तो कसं काय पैसे गोळा करतोय? तुझा काय समज पैसे गोळा करायचा? डेपुटी चौथी वेळ आहे आता ही तुमची. कशाची काय वेळ आहे चौथी? हे लोकांना जीव घालायची फुकट गावाला आहे की नाही जावं? हा, चौथी म्हणजे- फुकट काय आता एकच घातलंय 400 रुपये अरे घेतले. थांब ना. मग ऐक ना तीच गोष्ट तू तर इथून माग 3 वेळा येईन मला अजून पैसे दिले नाही किराण्याचे. ए 3 वर्ष झाले. ऐक ती बॉडी वेगळी होती. आता उपसरपंच मी आहे हा. बरं का. ह्या वेळेस तुला पैसे भेटणार आहेत. त्यांचा राग मायावर नको काढू. कवा अरे पण अहो, 3 दिवस झाले ना आता. लोकांनी खाल्लं बी पचलं बी आणि गेलं बी. अरे. अहो तुम्हाला सगळ्याला बिल टाकू टाकू वैतागलो मी. कोणी म्हणा सुद्धा मी येतो म्हणून बिल टाकायला. आता मला सांग चालू हे फुकट येतं का? म्हणजे किराणा माया दुकानचा नाव यांचं आणि भुर्दंड मला काय झालं रे? खाल्ले खाऊ राहिले ते लुटू गावाला खाऊ राहिले आम्हाला सगळे. माहितीये तू भुरटा आहे. तुझे पैसे बघितलं का? म्हणजे मीच भुरटा आहे बघ. गावाला मी खाऊ घालून 3 वेळा तो नाही, मीच भुरटा. तू खाऊ घातलं नाही. मी तू ग्रामपंचायतीत त्याच्यामुळे चौक घालू नको. मी गांधीगिरी केली त्यामुळे यावेळी मी काय म्हणलं लोकांना खाऊ द्या जेऊ द्या आणि मग जाऊन आपले पैसे गोळा करू किराण्याचे. अरे. किराण्यापुरतेच गोळा केले मी. ऐक ना आमचं फक्त मीटिंग मध्ये ठरलं होतं जो खर्च होईल तो एकत्रपणे द्यायचा. आम्ही काय त्याला अमान्य नाहीये. सगळे साधा भाऊन आम्ही सगळे पैसे गोळा करणार आहेत आणि तुला पैसे देणार. तू काय जाता पळताय का? गावातला किराणा दुकान आहे. तुला आता महिना 2-2 महिना थांबवतो तू. हो तो आपला वेगळा ह्यो गावगाड्याचा वेगळा. आता पण तुम्हाला सांगितलं ना चौथी वेळ ही. अरे ह्या डेपुटीची जबाने तुला मी म्हणलं ना मी पैसे देतो म्हणून. तू काय समजत होता गावात जाऊन पैसे गोळा करायची? द्या पैसे लगेच गावात अरे लोकांचे पैसे देतो ना देतो. पैसे. तू आम्हाला भिकार समजतो काय? कोणाला हा? देऊन लोक टाका कोण ना पैसे मग. गोळा करायला? चालू पैसे देऊन टाका ना बाई लगेच किराण्याचे. देतो पैसे. तू काय हे समजतो काय? आणि ज्याचे पैसे घेतलेत ना ते सुगंधाताई जाल्या ते चढायचे. अख्ख्या गावातल्या लोकांचे पैसे परत करतो आणि सांगतो त्यांना मी. बिल सांगतो नकलाशी नको करू. बिल सांग. नको रे आपल्याला काय करायचं कोणाच्या कष्टाचं. तू मिळाला त्याचं. नाही माझे 400 रुपये देऊन टाक म्हणलं गोडीत असं हा. सांगतोय मी. 25,728 रुपये. किती? 25,728 रुपये. हे धरे चौक आले. तो 400 याची 400 कट करून घे. आता निघतो. अजिबात जर गावात बोबाटा केला ना तो तुला सांगतो मी. काय हे उपकार केला काय 400 रुपये देऊन वरून तुम्हाला सांगतो त्या सुगंधाचे पैसे देऊन टाका. ते आम्ही- नाही, माझ्याकडे द्या. मी तू अख्ख्या गावाचे पैसे वाटू नको. तुझे किती झाले भाऊ? 25,728 त्यामुळे मग 1,000 आता हे 400 कमी कर घ्यायचे. हा याचे 400 कमी हा. झाले. हा बघ हे आहेत ना 15,000 येतं. हा आणि ऑनलाईन किती टाकायचं तुला? सुगंधाचे हिशोब आता. ऑनलाईन टाका ना. काय करा ना हिशोब. सुगंधाचे ए, तुला काय ते तू पैसे काय मग आहेत घेतलं भाऊ. काय? 15,000 माल दिले. आयला बाकीचे टाकले चेक कर. 9,700 रुपये टाकून दिले. सुगंधाला फोन करतो ना. आले आले ना? हॅलो सुगंधा इथं वाटप चालू होते नाही का ताटाचे पैसे घेतले होते ते रिटर्न देऊ राहिलेत. श्यामे देऊ राहिला डेपुटी पैसे देऊ राहिलेत. चौक आल्या तुझे पैसे भेटले. फोन कट कर. कोणाचे पैसे किती जणांचे गोळा केले तो? गावातले होत आले जवळजवळ आता. सगळे पैसे पहिले देऊ नये आणि आमचं जरा गुणगान गाय. आता चौक घालू नको आमची. नाही त्यांना सांगतो ना मी इथून मागे 3 वर्ष कोणी पैसे दिले नाही पण ह्यावेळेस डेप्युटी सांगले ए, होते. तू शांत बसा. 3 वर्षाचे पैसे मागून घेतो काय? ते दुसऱ्या बॉडीचे पैसे होते. मग मी तेच सांगणार त्यांना इथून मागे 3 वर्ष तुम्ही जे खाल्लं ते श्याम्याचं खाल्लं पण ह्या वर्षी जे तुम्ही खाल्लं ते डेप्युटीने मोठ्या मनाने पैसे दिले. शामे तू काही म्हण. तुमचं ते अख्खं घराणं आहे ना लय पक्क. लोकांच्या पुढचे गुणगान कोणी गायले नाही पाहिजेत. लोकांनी अन्न घातलं का तुम्ही बरोबर मागा जाऊन आहे ना त्याची चव घालतात. आणि लोक तो हागून दिले नाही तो पैसे माग पळायला नाही, मी आता गेलतो. काय नालायक आहे का काय? गेला आता. जा आता सगळ्या लोकांचे पैसे गोळा करू दे. मी घरी जाऊन विचारणार मी. हे चल जालो आपण जा भाऊ, जा. मला काय उपकार आहे का तू तुला पैसे देईन ना 200 रुपये चल दे. मग. द्या. तिकडे भाऊ यादी भाऊ. सगळ्या गावाचे नाव आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव नाही त्याच्यात. मला नाव कसं घ्यायचं? तो टोला पाडा असताना तुमच्याकडून घ्यायचे होते पैसे पण. सगळे पैसे देऊन टाक. सगळे बरं का? देतो पैसे. अरे इतकं नालायक बाहेरचे लोक सगळं वागत नाही. ते आचार्याने अजून पैसे नाही मागितले आम्हाला. आणि तू इतका नालायक वागतो. देऊन टाका त्या आचार्याचं असंच करते ते मागचे देतो, बॉडी जा, मेंबर. जा, पैसे देऊ. अहो कवर कोण फुकट देईन. जा, पैसे देऊ. तुमचं तुमचं नाव चालू. आहे ना, तुमचं नाव खराब होईल. यांचं नाव मी मोठं करीन ना. मागच्या लोकांनी मला फशीलं पण डेप्युटीने मोठ्या मनाने पैसे दिले. मी लोकांना सांगणार ना पाग 3 वर्ष तुम्ही जेवले ते श्यामराव जेवले पण ह्या वर्षी जे जेवले ते डेप्युटीने जीव घातलं तुम्हाला. मी सांगणार मोठ्या सगळ्याला मनाचा सांगणार. श्यामरावले त्याच्याकडे आणतो आणि परत लोकांना माफ करा म्हणतो. नालायक का? काय करतो तो? लोकांना पैसे मागायचे. देतोय आले ना पैसे. जा, जा. शामरावले मोठ्या मानाचा आहे तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी तिथे बॉडीचे त्यांनी जीव घातले लोक राव. असा माणूस पण निवडून द्यायला पाहिजे. त्याच्या घरी जा, त्याचं मोठं मन बघ. लक्ष देईन तुला.